नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत तुळ राशीचं फेब्रुवारी 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. कसे असतील ग्रहयोग, कसे असतील ग्रहांची राशांतरं आणि ती तुमच्या राशीवर कशा प्रकारे प्रभाव करणार आहेत, कोणते निर्णय तुम्हाला घ्यायचे आहेत, कोणते निर्णय तुम्हाला टाळायचे आहेत, या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला आपण हे बघू की तुमचं जे स्वास्थ्य आहे, मानसिक किंवा शारीरिक, हे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे शुक्र, जो की तुमच्या षष्ठ स्थानामध्ये भ्रमण करतोय, हा तुमचा अष्टमेश सुद्धा आहे. आणि षष्ठ स्थानाचा जो स्वामी आहे गुरु, जो की तुमच्या अष्टम स्थानामध्ये भ्रमण करत आहे. तर महत्त्वपूर्ण आरोग्याच्या संदर्भातले जे दोन ग्रहाचे अशुभ स्थानामध्ये भ्रमण करतात, त्यामुळे तुम्हाला या महिन्यामध्ये थोडंसं स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आणि खास करून आरोग्याच्या संदर्भातल्या कुठल्याही समस्याने जर का तुम्ही पीडित असाल तर त्याचे काही तुम्हाला लक्षणे दिसू शकतील, त्यावर थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. थोडंसं अटेंटिव्ह राहा, थोडंसं सावध राहा. गोष्टी थोड्याशा वेगळ्या प्रकारे सुद्धा होऊ शकतील, तर आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. ही गोष्ट फार महत्त्वपूर्ण राहील. आर्थिक स्थैर्यासंदर्भात सांगायचं झालं तर आर्थिक जी बाजू आहे जी तुमची अतिशय भक्कम राहणार आहे या महिन्यामध्ये. खास करून तुमच्या राशीचा जो धनेश आहे मंगळ, जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय, वक्री आहे मात्र तो तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतो आहे. राशीचा जो राजयोगकारक ग्रह आहे शनी, जो की तुमच्या पंचम स्थानामध्ये स्वतःच्या राशीमध्ये भ्रमण करतोय. 13 तारखेनंतर रवी तिथे येणार आहे आणि 12 तारखेनंतर बुध सुद्धा तिथेच येणार आहे. याचमुळे तुमच्या राशीचा जो लाभेश आहे रवी, जो की तुमच्या चतुर्थतून पंचमात भ्रमण करणार, एकंदरीतच हे जे सर्व ग्रहयोग आहेत, हे ग्रह तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी असणार आहेत. खास करून आर्थिक संदर्भात जे तुमची आर्थिक येणी ती तर येतीलच, तुमच्या अपेक्षेपेक्षा चांगल्या प्रमाणात काही चांगले अनुभव तुम्हाला या महिन्यात निश्चितच मिळणार आहेत. तर काळजी करू नका आर्थिक स्तरावर. तर हा जो संपूर्ण महिना आहे हा तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी असाच असणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गृहसौख्य. गृहसौख्याच्याबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या चतुर्थामध्ये रवी आणि बुध भ्रमण करत आहेत. 13 आणि 12 तारखेला हे रवी बुध पंचमात भ्रमण करतील. राशीचा जो चतुर्थेश आहे पंचमात स्वतःच्याच राशीमध्ये भ्रमण करतो आहे. तर साधारणतः गेल्या महिन्यामध्ये सुद्धा तुम्ही बघितलं असेल ते घरच्या ज्या गोष्टी आहेत त्या बऱ्याचशा स्टेबल आहेत, स्थिर आहेत. घरातलं जे वातावरण ते खूप चांगलं आहे. घरातल्या व्यक्तींबरोबरचे तुमचे जे रॅपो ज्याला आपण म्हणतो तो सुद्धा खूप चांगला आहे. तुमच्या दोघांमध्ये जी अंडरस्टँडिंग आहे, सामंजस्याची भावना आहे, ती सुद्धा खूप चांगली आहे. या महिन्यामध्ये घरामध्ये काही नवीन खरेदी वगैरे होऊ शकते. तर एकत्रित घरातलं जे एकत्रित वातावरण असेल ते अतिशय चांगलं दिसून येणार आहे. लव्ह लाईफबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा पंचमेश आहे शनी, जो की पंचमातच भ्रमण करतो आहे. आणि पंचम स्थानामध्ये रवी आणि बुध 13 आणि 12 तारखेनंतर येणार. अर्थातच जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल, हा संपूर्ण महिना तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी राहील. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर या महिन्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे तुम्हाला फायदे मिळू शकतील. तुम्ही मांडलेले अंदाज अचूक येऊ शकतील. याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला आहेत त्यांच्याकरता सुद्धा हा संपूर्ण महिना चांगला आहे. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. मात्र फारशी काय काळजी करू नका, गोष्टी टोकाच्या होणार नाही. त्याचप्रमाणे विद्यार्थी वर्गासाठी हा संपूर्ण महिना अतिशय उत्तम असणार आहे. म्हणजे तुम्ही आतापर्यंत गेलेली जी मेहनत आहे ती नक्कीच त्याला तुम्हाला अपेक्षित असे अनुकूल असे रिझल्ट्स मिळतील. पण गोष्ट थोडी अशी आहे की थोडेसे तुम्हाला प्रयत्न तर करावे लागतील. तुमच्या प्रयत्नांना फळ चांगलं येईल. तुम्हाला अपेक्षित यश यामुळे निश्चित मिळणार आहे. काळजी करू नका. असं आपण बघितलं तर तुमची जी रास आहे ही बुद्धितत्वाची आहे, त्याच्यामुळे गोष्टी कशा प्रकारे करून आणायच्या हे तुम्हाला चांगलं ठाऊक आहे. वैवाहिक जीवनाचा प्रांत मात्र थोडासा वेगळा आहे. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास या दरम्यान डोकं वर करू शकतील. अर्थात वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. याचप्रमाणे या संपूर्ण महिन्यामध्ये तीर्थस्थळांना भेटीगाठी देणं किंवा त्या संदर्भातले चांगले आध्यात्मिक अनुभव येणं, अशा प्रकारचे अनुभव तुम्हाला या महिन्यामध्ये निश्चित मिळू शकते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात काळजी करू नका. कार्यक्षेत्राच्या संदर्भात जे नॉर्मल ज्या गोष्टी आहेत त्या चालू राहतील. फक्त तिथे थोडं ऑफिस पॉलिटिक्सचं होणार नाही ना, ही गोष्ट थोडीशी महिन्याच्या सुरुवातीला थोडीफार होऊ शकेल. मात्र एकंदरीत सांगायचं झालं तर तसे काय फारसा मोठा प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही. त्याच्यामुळे अजिबात काळजी करू नका. या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्हाला थोडंसं स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कारण फिरणं वगैरे तुमचं थोडंसं जास्त होणार आहे. त्याचा परिणाम तुमच्या हेल्थवर, आरोग्यावरती होईल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वैवाहिक जीवनामध्येच थोडंसं डिफरन्स ऑफ ओपिनियन ज्याला आपण म्हणतो, मतभेद, मतवैचित्र, अशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकतील. बाकी जर का पाहायचं झालं तर हा संपूर्ण महिना तुमच्या अपेक्षेप्रमाणे जाणार आहे. त्याच्यामुळे तशी काय काळजी करू नका. जे काही गेल्या 3-4 महिन्यापासून गोष्टी होत नव्हत्या, त्याला विलंब लागत होता, त्याच्यामुळे थोडंसं फ्रस्ट्रेशन डेव्हलप होतं, या सगळ्या गोष्टी या महिन्यामध्ये संपूर्णपणे नाहीशा होणार आहेत. काळजी करू नका. याचप्रमाणे
वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याच्या संदर्भातलं जे आपण थोडंफार पाहिलं त्या संदर्भात सुद्धा हा महिनाच तसा थोडाफार आहे. मार्च महिन्यापासून गोष्टी बऱ्याचशा तुमच्या अपेक्षेप्रमाणे होतील. याचमुळे दिनांक 1 तारखेला शुक्र, राहू आणि नेपच्यून याची युती होणार आहे तुमच्या षष्ठ स्थानामध्ये. ही गोष्ट थोडीशी महत्त्वपूर्ण आहे. या दरम्यान फसवलं जाणं किंवा आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास या दरम्यान डोकं वर पडू शकते. ज्याचप्रमाणे ज्या ठिकाणी तुम्ही काम करता त्या ठिकाणी ऑफिस पॉलिटिक्ससारखे काही गोष्टींना सामोरं जावं लागू शकेल. तर या संदर्भात थोडीशी काळजी घेणं महत्त्वाचं राहील. अलर्ट राहणं गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक 3 तारखेला गुरु आणि बुधाचा त्रिकोण योग सुद्धा होणार आहे. बुध जो की तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये भ्रमण करत आहे आणि जो गुरु तुमच्या अष्टमात आहे. दोघांचा त्रिकोण योग तुमच्यासाठी शुभ फलदायी राहील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. वास्तूच्या संदर्भातले काय महत्त्वपूर्ण तुम्ही डिसिजन घेऊ शकाल की जे शुभ फलदायी असतील. याचप्रमाणे दिनांक 9 तारखेला मंगळ आणि शनीचा जो त्रिकोण योग आहे हा तुमच्या भाग्य आणि पंचम स्थानामधून होणार आहे. हा अतिशय शुभ फलदायी अशा प्रकारचा योग असणार आहे. खास करून तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. तुम्हाला कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं जर काय करायची असेल तर साधारण 9 तारखेच्या आसपास केली तर त्याचे जी कामं असतील ती सहजपणे पूर्ण होताना दिसेल. तुम्हाला अपेक्षित असे रिझल्ट मिळतील. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या गोष्टी विलंब करत आहे, ज्या गोष्टींना विलंब लागत आहे, अशा गोष्टी या दरम्यान तुम्ही हाती घेऊ शकता. तुमचं मुळात कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल आणि मूडसुद्धा या दरम्यान बराचसा चांगला दिसेल. कारण कामं ही पटापट होताना दिसेल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरीसुद्धा हा कालावधी अतिशय चांगला राहील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर शॉर्ट टर्ममध्ये केलेले ट्रेड या दरम्यान शुभ फलदायी असेच असणार आहे. मंगळ बुधाचा सुद्धा त्रिकोण दिनांक 23 तारखेला तुमच्या भाग्य आणि पंचमातून होणार आहे. अर्थात या दरम्यान कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस करता उत्तम राहतील. या दरम्यान वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो आणि दोघांमधलं जे अंडरस्टँडिंग आहे ते या दरम्यान अतिशय चांगलं असणार आहे. याचप्रमाणे या महिन्यातली जी पौर्णिमा आहे ती 12 तारखेला आहे आणि जी अमावास्या आहे ती 27 तारखेला आहे. आता पौर्णिमा आणि अमावास्या दरम्यान थोडंसं रविचंद्राचं आकर्षण पृथ्वीकडे जास्त असल्याकारणामुळे आपण थोडंसं भावनातीत होतो, जास्त भावनाशील होतो आणि इमोशनल होऊन घेतलेले निर्णय बऱ्याचदा चुकण्याची शक्यता आहे. तर त्या म्हणजे या महिन्याच्या 12 आणि 27 तारखेला कोणाला कमिटमेंट, प्रोसेस, कागदोपत्री व्यवहार किंवा कोणाच्या म्हणजे विरोधात जाणं अशा प्रकारच्या गोष्टी करू नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. तर मित्रांनो, हे होतं तुळ राशीचं फेब्रुवारी 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.